तर कल्याणमधील ठाकरे सेनेचे नगरसेवक बेपत्ता प्रकरणी नगरसेवक मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। मुलगा मधुर म्हात्रे आमच्या संपर्कात आहे, तरीही बदनामी सुरू असल्याचं या तक्रारीत त्यांनी म्हटलंय। ठाकरे शिवसेनेच्या 3 पदाधिकाऱ्यांविरोधात मधुर म्हात्रे यांच्या वडिलांनी तक्रार दाखल केली आहे। तर तक्रार दाखल होताच ठाकरे सेनेचे नेते नीरज दुबे यांनी आरोप फेटाळलेत। पोस्टर लावणं हे चुकीचं आहे। पोस्टर अशा प्रकारे पोस्टर लावणं म्हणजे ती जबरदस्ती झाली। एखादा नाव बदनाम करणे ही त्याच्यावरती जबरदस्ती लादली जाते। तर तो देवदर्शनाला गेलाय, तो त्या आता 1-2 दिवसात येईल तो घरी ना, मग आपण बोलू ना त्याच्याशी काय ते तुमचं काय ते आमच्या समोर मांडा ना। तुम्ही कोणती गोष्ट तुम्ही तुमच्या पद्धतीने करता हे चुकीचं आहे। फक्त बदनामी करू नका। तो त्याच्या कामाच्या जोरावर त्याच्या याच्या जोरावर तो निवडून आले। तो 6 वर्षामध्ये विभागात आहे आणि जनता त्याच्या पाठीशी आहे म्हणून त्याला निवडून दिले जनतेने, आणि तुम्ही असं त्याला बदनाम करीत बसाल तर तसं नको व्हायला, माझं म्हणणं आहे। पण कधी येणार आहे, नेमकी काय भूमिका आहे त्याची ते कळेल ना आपल्याला लवकर एकदम। मला काय त्याबद्दल सांगितलं का? हो, 2-4 दिवस जातीलच ना अजून। आम्ही त्यांच्या वडिलांची त्यांच्या घरी जाऊन आम्ही वारंवार संपर्क केलेला आहे। त्यावेळेस त्यांनी असं सांगितलं होतं की तो आमच्या देखील संपर्कात नाही आहे। आमच्याशी ज्यावेळेस तो संपर्कात येईल त्यावेळेस आम्ही त्या ठिकाणी तुमच्यापर्यंत आणू। मला या दोन्ही नगरसेवकांची काळजी आहे, ते आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आहेत। त्यांना कुठेतरी कोणी अपहरण करून ठेवलेलं आहे का, किंवा कुठल्या चुकीच्या पद्धतीने त्यांना डांबून ठेवलेलं आहे का, अशी भीती आमच्या मनात असल्यामुळे आम्ही वारंवार फॉलोअप घेतोय, पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करतोय आणि बेपत्ता असल्याचा आज आम्ही पोस्टर लावलेला आहे। तर केडीएमसीतील बेपत्ता नगरसेवकांसंदर्भात पोलिसात तक्रार दिली। कुटुंबियांद्वारे कोर्टात जाण्याचा इशाराही देण्यात आल्याचं सचिन अहिर यांनी तसा इशारा दिलाय। बहुमत असतानाही फोडाफोडीचं राजकारण केलं जाते असा आरोप अहिर यांनी केलाय। नाही, आम्ही तक्रार पण केली आहे पोलीस स्टेशनला। अर्थात त्यांच्या कुटुंबियाच्याकडनं पण देखील आम्ही कोर्टामध्ये नजदीकच्या काळामध्ये दावा ठेवणार आहोत की ते आहेत कुठे। काय आलेलं आहे की आता तुम्ही बघितलं असेल की अशी मानसिकता झाली की सीधा सरळच बिनविरोध करायच्या निवडणुका, म्हणजे लोकशाही राहिलीच नाही। आता लोकांनी निवडून दिल्यानंतर बहुमत तुमच्याकडे असताना पण आज आम्हाला फक्त इतर सत्तेची पदं किंवा स्वीकृत पदं जास्त मिळावे म्हणून तोडाफोडीचं राजकारण करतायत।